बेड वेटिंग हा खूप चिंतेचा विषय असतो सर्वांसाठी. तर हे किती काळजी करण्याची गोष्ट आहे? काळजी करण्यासारख्यापेक्षा हा मुलांच्या सोशल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने महत्त्वाचा होतो, की एका साधारण एक 3-4 वर्षाला मुलं चड्डीत शू व्हायची त्यांची बंद होते आणि रात्री तरी त्यांचं बेड वेटिंग म्हणजे रात्रीची शू चड्डीमध्ये होणं बंद होतं. पण काहींची पुढे पण चालू राहते आणि आम्ही साधारणपणे 7-8 वर्षाचं होईपर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये काही फारसं करत नाही, कारण की डिलेड मॅच्युरेशन फॅमिलियल पण असू शकतं. ते आई-वडील नंतर विसरलेले असतात. आत्या, मामा, काका कोणीतरी तसे करत असतात. ते डिलेड मॅच्युरेशन या सदरात जातं. पण आता कसं होतंय, की त्याच्यावर सुद्धा मुलाच्या मनावर जर परिणाम होत असेल, तर ते ट्रीट करायला पाहिजे. ओके. त्यासाठी औषधं आहेत. पण पहिल्यांदा ड्राय झालेलं मूल म्हणजे पहिल्यांदा ज्याला कंट्रोल आलाय, जे कधीही चड्डीत शू करत नव्हतं आणि आता अचानक करायला लागलं. तर त्याच्यासाठी वेगळी गोष्ट आहे. मग त्याच्यात बरोबर. युरिनरी इन्फेक्शन आहे का? किंवा मग अँक्झायटी आहे का? युरिनरी इन्फेक्शन नसेल, तर नव्याने पुन्हा-पुन्हा जातंय तर काहीतरी अँक्झायटी आणि स्ट्रेस आहे का? या ओके. दृष्टीने बघायला पाहिजे.